पहिल्या फेरीचा कुमारी अंतरा श्याम ठोंबरे आणि श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवड आणि त्यांच्या बरोबरीनं पाटील 11 पाटणोली अशी मॅच असणार आहे बघा। दोन्ही टीमच्या खेळाडूंनी सज्ज राहायचं आहे। पाटील 11 पाटणोली आणि कुमारी अंतरा श्याम ठोंबरे महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवड। आपण ही इनिंग संपली की आपण टॉस साठी लगेच संपर्क करायचा आहे। त्यानंतर असेल गावदेवी सांगुर्ली घरच्या मैदानावर आणि त्यांच्या बरोबरीनं जय भावदेवी क्रिकेट संघ कुडावे असे त्या लॉटचे संघ असतील। विनंती असेल की आपण वेळेवर हजर राहायचं आहे। त्यानंतर विहान दिशा 11 शिरडोनपाडा, त्यानंतर बातानपाडा आणि त्यानंतर शिवाजीनगर आणि वडवली असे हे संघ आहेत। कृपया येणाऱ्या पुढच्या संघांनी आपण जर लाईव्ह पाहत असाल तर आपण वेळेत हजर राहायचं आहे। जाऊया मॅचच्या दिशेनं। सामना अगदी बदलतोय आता मात्र दोन्ही संघ वेगवेगळे आहेत। कुडावे आणि दुसऱ्या बाजूला भातान। सेकंड राऊंडचा सामना अनंत आहे। जो जिंकेल तो अंतिम 3 साठी पात्र असणार आहे। कोण असेल प्रबल दावेदार यासाठी मॅच पहिला गोलंदाज अजय ठोंबरे। अजय ठोंबरेचा हा पहिला चेंडू आपण पाहत आहे। निलेशला आपण पाहिलं, बॅटची अतिल कडा आपण पाहिली, यष्टीरक्षक अडवू शकले नाही, निर्धारित जागेमध्ये चेंडू गेलाय आणि एक धाव मात्र मिळाली ती बातान टीमला आणि संघाला। एक धावेनं संघाचा अकाउंट ओपन केलाय। फिल्डिंग डिपार्टमेंट रिस्ट्रिक्शन मध्ये थोडासा बदल करावा लागतोय कारण डावखुरे हाताचा फलंदाज लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आणि राईट हँड कॉम्बिनेशन आहे आणि त्या अनुषंगाने आता मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट या वेळेला तुम्ही पाहू शकाल जास्तीत जास्त लेग साइडच्या दिशेनं इकडे लावले बघा। कारण एक मिड विकेटच्या दिशेनं एक क्षेत्ररक्षक आपण पाहते, काउ कॉर्नर मिड विकेटला मध्ये आहे, एक स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑन साइडला, एक लॉंग ऑफ मध्ये आणि दुसरा डीप एक्स्ट्रा कव्हरला, त्यानंतर एक शॉर्ट पॉइंटला आपण पाहत आहे, शॉर्ट मिड ऑन मिड ऑफ अशी विविध रचना आपण फिल्डिंग डिपार्टमेंटची पाहू शकाल। इथून मात्र आपण पाहू शकाल एक डॉट चेंडू टाकत असताना डॉट चेंडू पडल्यानंतर धावसंख्या 1 धाव, षटक क्रमांक पहिलं आणि त्यामध्ये मग अजय ठोंबरे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। अगदी खूप चांगली केली काहीतरी 34 धावा त्याने जमवल्या तो अजय ठोंबरे। वेग आहे, पेस आहे, चांगली गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे, सातत्याने चांगला खेळ करत असतो आणि आज मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय चांगली गोलंदाजी करतोय, धावा खर्च करतोय। अद्यापपर्यंत 3 चेंडूमध्ये 2 धावा, 2 षटकांचा सामना आहे। काही घडू शकतं अनंता, काही होऊ शकतं कारण जास्तीत जास्त षटकं असतात त्यावेळेला वेगळं काहीतरी होतं, परंतु ज्या वेळेला कमी षटकं असतात ना त्यावेळेला मग तुमची गोलंदाजी चांगली होणं, धावा जमणं हे खूप महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये। कारण क्रिकेटमध्ये अगदी प्रत्येक गोष्टीला महत्त्वाचं आहे, तुम्ही कोणतीच गोष्ट नजरअंदाज करू शकत नाहीये असा हा क्रिकेट। इथून मात्र आपण पाहू शकाल फटका चांगला आहे, प्रॉपर परंतु इथून मात्र झेल घेण्याचा प्रयत्न झाला, झेल घेतला परंतु शेवटच्या मुवमेंटला जज करू शकला नाही, स्वतःवर तोल सांभाळू शकला नाही आणि त्यानंतर मात्र सीमारेषा ओलांडली आणि हा मिळालाय तो टीम बातांसाठी निलेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार। इथून मात्र आपण पाहू शकाल पंचांचा इशारा येतो, आउटसाइड दी अगदी बाहेर निघणारा हा चेंडू आणि अवांतर आहे, वाईड आहे, धावसंख्या 9 धावा। बघा आपण पाहताय राहुल जी महाडिक आपण पाहताय आमचे चिरवतचे आहेत, ज्यांनी आम्हाला सर्व जे बॅनर्स आहेत ते त्यांनी आम्हाला अगदी प्रिंटिंग करून दिले, त्यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व आपण पाहताय ॲडव्हर्टाइज जे प्लॅम्पलेट आहेत ते सुद्धा दिलेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय। लय बिघडवली आहे बघा, कारण एखादा मोठा फटका येतो ना त्यावेळेला मग आपण पाहिलं तर लय बिघडली जातीये आणि ते इथं मात्र अजयचा पाहायला मिळत आहे। पहिले 3 चेंडू चांगले, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर आता मात्र 2 स्क्वेअर मारे, धावसंख्या दुहेरी अंक, पहिलं दशक 10 धावा। इथून मात्र आपण पाहू शकाल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी आणि झेल मात्र टिपलाय आणि फलंदाजाला मात्र परतावं लागतंय। निलेश मात्र बाद झालाय आणि पहिला धक्का श्रीदत्त भातान टीमला 10 या धावसंख्येवर, 10 रन्स लॉस ऑफ 1 विकेट। श्रीदत्त भातान टीम ऑपोजिट आपण पाहत आहे अक्षय 11 टीम कुडावे संघाच्या समोर।
निलेश आणि त्याच्या जागेवर येतोय बातान टेनिस क्रिकेटमधील बाहुबली प्रवीण भोईर. अगदी बरीचशी मैदानं गाजवलेत, बऱ्याच वेळेला आमने सामने खेळलेत, वार पलटवार दोन्ही टीमचा आपण पाहिलाय. परंतु आता मात्र बॅटिंगसाठी आलाय आणि समोर मात्र अजय ठोंबरे हा गोलंदाज. 5 चेंडू झालेत, धावसंख्या 10. इथून मात्र आल्या आल्या तडाखा दाखवलाय, फटका चांगलाय आणि चेंडू मात्र सरळ एक टप्पा 1 बाउन्स निघालाय. काव कॉर्नरचं क्षेत्र निवडलंय. मिळतील 4 धावा टीम बातानला. प्रवीणच्या खात्यामध्ये 4 धावा. येतोय चौकार. इथून मात्र हा चेंडू आपण पाहताय अवांतर आहे, वाईड आहे आणि धावसंख्या धावफलकावर वाढली 15 धावा. आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन गावाने एखादा भूखंड सुद्धा तो हाफ ग्राउंडचा का असेना तो ठेवणं महत्वाचं आहे. जे खेळाडू खेळतात ना त्यांना मी म्हणेन सपोर्ट करणं महत्वाचं आहे, त्यांना पुढे नेणं महत्वाचं आहे. अगदी मी सांगेन. इथून मात्र आपण पाहू शकाल आज आपण पाहताय या वेळेला अगदी 2 धावा आणि या 2च्या बरोबरीने धावसंख्या 17. कारण बऱ्याच ठिकाणी मैदान नाही आहेत आज. मगाशी आम्ही काल सुद्धा 2-3 ठिकाणी होतो समालोचनासाठी आणि त्यानंतर सुद्धा आपण पाहिलं तर मग चर्चा केली. कारण बऱ्याच ठिकाणी डेव्हलपमेंट झाले आहेत. जे ग्राउंड होते ते गेलेले आहेत. कुणी नेटमध्ये प्रॅक्टिस करतंय, कुणी इकडे तिकडे जाऊन प्रॅक्टिस करतंय. अशा पद्धतीची सध्या कुठेतरी एक अशा परिस्थिती पाहायला मिळते. ते कुठेतरी मी म्हणेन प्रत्येक गावानं अगदी ओळखलं पाहिजे आणि आपल्या गावातील ज्या खेळाडूंना खेळण्यासाठी आपण एक संधी दिली पाहिजे. इथून मात्र फुल टॉस होता, हवा तसा फटका कन्वर्ट झाला नाहीये आणि त्यानंतर मात्र मिळाली एकच धाव. धावसंख्या टोटल 18 धावा. 18 रन्स तुम्ही स्कोर कार्ड वर पाहू शकाल. 18 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. चला टॉस साठी संपर्क करायचा आहे बघा. पाटील 11 पाटणोली आणि कुमारी अंतरा श्याम ठोंबरे. अगदी अंतरा ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर श्यामदादा ठोंबरे असतील, त्यांची सुपुत्री, तिच्या नावाने खेळणारा संघ श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवण. चला आपण आलाय, आपण टॉस साठी लगेच संपर्क करा. एका बाजूला भातान, दुसऱ्या बाजूला कुडावे आणि ही मॅच आपण पाहू शकाल. या वेळेला सुद्धा आपण पाहतोय अगदी बॅटची एज. चेंडू जातो एका धावेसाठी, 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या टोटल धावफलकावर वाढली 19 धावा. चेंडू मात्र टोटल या षटकामधील झालेत 3 चेंडूचा खेळ संपला. अद्याप 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडू मध्ये एकाच बिगिट येणं, एकाच षटकारचं चौकार येणं महत्वाचं आहे. कारण 19 धावा मी म्हणेन 2 षटकामध्ये कमीत कमी 25-26 धावा असणं हे सुद्धा तितकं जिकरीचं आहे. कारण या मैदानावर गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली होती, फलंदाजी होते आणि पहिल्या मॅच मध्ये कुडावे संघाने 60 धावा जमवल्या होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन 2 षटकामध्ये 25-30 धावा भातान टीमनं जमवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. परंतु जयेश आणि प्रवीण मैदानामध्ये आहे. सागर मोरे बॉलिंग मार्कवर सज्ज. सागरचा हा चेंडू आपण पाहताय. खराब क्षेत्ररक्षण रोहित टोंबरेचा पाहायला मिळतोय. थोडासा फंबल झाला, चेंडू सुटला, परंतु एकच सिंगल खर्च झाली आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या 20 धावा. पहिलं दशक, दुसरं दशक धावफलकावर जोडलाय 20 धावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक राहिलाय.
सागर मोरेचे पुढचे चेंडू कसे असतील. समोर प्रवीण भोईर आहे, बराचसा अनुभव आहे. अनुभवाला अनुसरण कसा खेळ असेल आणि हे सुद्धा पाहायचं आहे. इथून मात्र फटका यावेळेला आपण पाहू शकाल, परंतु फटका फसला. एनिमेशन आपण पाहिलं तर फारसं कमी, उंची जास्त लांबी कमी, आणि त्यानंतर मात्र जितक्या वेगानं वरती गेला तितकाच वेगानं तो खाली आला. कारण गुरुत्वाकर्षणाचा नियम आपण शिकलोय, जितक्या वेगाने एखादी वस्तू वरती फेकाल त्याच्या दुपटीनं ती वस्तू ती फास्ट येत असते. तेच इथं पाहायला मिळालं आणि फलंदाज मात्र इथे बाद झालाय तो प्रवीण भोईर. बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. दोन्ही बघा अगदी झेल या क्षेत्ररक्षकाने टिपलाय. रोहित पाटीलनं बरेचसे उंच उडाले गेले आणि त्यानंतर मात्र कमबॅक झालाय. पहिल्या षटकामध्ये होत्या 14, परंतु या षटकामध्ये फक्त खर्च केला सागरनं धावा 6, अशा जमल्या 20, येणारे चेंडू 12 आणि 10.50च्या सरासरीनं करायचे आहेत त्या 21 धावा टीम कुडावे संघाला या 2 षटकामध्ये. पाहायचं आहे काय घडतंय काय बिघडतंय. परंतु अगदी दुसऱ्या सत्राकडे जाण्याआधी आपण पाहूया, एका बाजूला कुडावे दुसऱ्या बाजूला भातान. परंतु विनंती करतो टॉस साठी या पाटणोली टीमचा कर्णधार आलाय, चिंचवड संघाचा कर्णधार. चला टॉस होईल. एका बाजूला कुमारी अंतरा श्याम ठोंबरे यांच्या माध्यमातून श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवड संघ, तर एका बाजूला पाटील बॉईज पाटणोली टीम तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अशी ही मॅच दोन्ही टीमच्या दरम्यान. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स आहे, टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळत आहे. श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ चिरवत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. संदेश पाटील टॉस करतायत. नाणेफेकी जिंकली आहे. पाटील 11 पाटणोली टीमनं टॉस जिंकलाय. सामना 4 षटकांचा आणि सामना संपला की लगेच आपल्या निर्णयावर अंमल करायचा. आपण चिंचवड टीमचं करूया स्वागत, पाटणोली टीमचं करूया आपण स्वागत. आमचे रुपेश आले त्यांचं आपण करूया स्वागत. अगदी जिथे जाईल तिथे हाफ चर्टी बघा, हाफ पॅन्ट आम्ही त्यांना पाहत असतो आणि त्यांची खासियत आहे हीच तर खासियत आहे. आमचे शेखरजी आले त्यांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. एक खूप चांगले व्यक्तिमत्व आहे रुपेश, त्यांचं आपण स्वागत करूया. चला जाऊया मागच्या दिशेनं. अगदी आपण विचार केला तर मग भातान कुडावे भातान कोणता संघ पुढे जाईल, कोणता संघ अंतिम 3 साठी प्रबल दावेदार असेल. कारण या दोन्ही संघांचा सामना पुन्हा एकदा तुरमाळ्याला आहे बघा. अगदी आपण विचार केला तर मग आज भातान संघाच्या 4 एंट्री आहेत, 2 डे 2 नाईट. अगदी तुरमाळे, त्यानंतर चिरवत आणि नाईट साठी मोरावे आणि मग त्यानंतर नावाखाडी, अशा पद्धतीचा संघ. कारण इतका भला मोठा संघ आहे आणि त्या संघाला अगदी खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते, आपण पाहत असतो. त्याच पद्धतीनं एका बाजूला अक्षय 11 कुडावे येत्या या 5-6 वर्षामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारा, दरवर्षी मग 15, 20, 25 ट्रॉफी जिंकण्याचा अगदी त्यांच्या माध्यमातून कारनामा केला जातोय. असे दिग्गज 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर मग आणखी एक संघ तुम्हाला कुडावे संघ पाहायला मिळेल, जय भावदेवी क्रिकेट संघ कुडावे, जो अगदी आपण पाहू शकाल जी गावाची माता भावदेवी तिच्या नावाने खेळणारा संघ आणि तो संघ असेल. आणि त्यांच्या बरोबरीनं जो संघ असणारे खेळण्यासाठी सज्ज राहील तो संघ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी गावदेवी सांगुर्ली याच गावचा संघ, दोनही संघ गावदेवीच्या नावाने खेळणार आहेत आणि त्यांचा खेळ तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. परंतु सलामीची जोडी कुडावे टीमची पाहायला मिळते. अजय ठोंबरे, सागर मोरे, 12 चेंडू 21 धावेचा आव्हान आहे.
बातन टीम साठी संधी आहे बघा. अगदी आपण पाहतोय बातन टीम आणि बातन टीमचे पुरस्कर्ते आहेत आमचे बारापाड्याचे बाबा सात यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. कारण मी मगाशीच म्हणले भला मोठा संघ, पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच सुरू. पहिला चेंडू प्रवीण भोईरचा आणि या पहिल्या चेंडूवर मात्र विकेट केला जातोय. अजय ठोंबरेच्या बॅट मधून आलाय हा पहिला चेंडू. चौकारासाठी 4 धावा. संघाचा अकाउंट ओपन केलंय. 21 करायच्या होत्या, 4 मायनस झाल्या, राहिल्या 17. 11 चेंडू 17 धावा. अशुभ आकडा क्रिकेट मधील कोणासाठी असेल दोन्ही संघ. हा चेंडू बघा, फसवा चेंडू, चकवा चेंडू, अगदी स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि त्या चेंडूला मात्र सन्मान दिलाय बघा. कारण माहिती अजय ठोंबरेला मगाशी थोडासा आप टक्कर मिळाला, त्याला पूल केला, सक्सेस मिळाला आणि आता मात्र चांगल्या चेंडूवर विकेट जाण्यापरीत मी म्हणेन सिंगल घेतली. हे खूप महत्वाचं आहे कारण षटकार चौकारापेक्षा सिंगल डबलला सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि एकदा वाली धावसंख्या 5 धावा. प्रवीण पुन्हा एकदा सज्ज. प्रवीण याचा हा चेंडू पाहायला मिळतोय आणि इथून मात्र चांगला झेल टिपला जातोय. आपण पाहू शकाल जयेश भोईरच्या माध्यमातून टिपलाय झेल आणि संपला. इथून मात्र एक आक्रमक विस्फोटक ज्या इनिंगला सुरुवात झाली असती तो सागर मोरे बाद होतोय. हे 30,000 आहे धनराशी. द्वितीय पारितोषिक 15,000 आणि तृतीय पारितोषिक 7,500. उत्कृष्ट ट्रॉफीज तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर मग मालिकावीर, क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज आणि सामनावीर अशा ट्रॉफीज तुम्ही पाहताय. एक दर्जेदार स्पर्धा एक दिवसाची, परंतु आपण पाहता लाईव्ह आहे स्पर्धा आणि स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून सर्व पाहताय त्यांचं आपण करूया स्वागत. येणारे आता 10 चेंडू आणि 9 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. 9 मध्ये 16. हा चेंडू आपण पाहताय अगदी लेग साइडच्या दिशेने खेळतोय. क्षेत्ररक्षक आहे, येतोय वेगानं. सागर येणार, चेंडू उचलणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर टोटल जोडली 7 धावा. 7 रन्स पाहायला मिळत आहेत. आता मात्र 14 धावा करायच्या आहेत. उर्वरित चेंडूचा खेळ बाकी राहिलाय तो म्हणजे 8 चेंडू. इथून मात्र आपण पाहताय चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जिथे सिंगल होती त्या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. वेगानं 2 धावा घेतल्या आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर वाढली ती म्हणजे आता 9 धावा. आता मात्र 12 धावा राहिलेत. 7 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. इथून मात्र आपण पाहू शकाल हा चेंडू आपण पाहताय लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये एक सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या बरोबरीने एक षटकाचा खेळ संपलाय आणि 6 चेंडूच्या समाप्तीनंतर आव्हान होतं 21 धावेचं. जमल्या टोटल धावा 10. येणारे आता मात्र शेवटचे 6 चेंडू 11 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि आता 11 धावा. 6 चेंडू ठरवतील अस्तित्व अगदी कोणत्या टीमचं राखून ठेवलं जाईल या स्पर्धेमध्ये, कोणत्या टीमचं अस्तित्व इथे राहील आणि कोणता संघ अगदी या स्पर्धेमधून बाहेर होणार आहे. मग कुडावे की बातान की कुडावे आपण पाहणार आहोत. 6 मध्ये करायचे आता 11 धावा.
टीम कुडावे संघाला, तर 11 धावा डिपेंड करायच्या आहेत या मॅचमध्ये बातान टीमला जिंकण्यासाठी. मागच्या मॅचमध्ये 10 धावा डिपेंड करायच्या होत्या, त्या अलंकारनं डिपेंड केल्या होत्या. परंतु आता मात्र विश्वास कुणावर असेल, कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल, कुणाच्या हातामध्ये हे विश्वास दिला जाईल, भविष्य अगदी टीमचं कुणाच्या हातामध्ये दिलं जाईल हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. अलंकारला आपण पाहताय, तोच अलंकार ज्या अलंकारनं मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळवला, ट्रॉफी जिंकली. आणि आता मात्र येणारे 6 चेंडू 10 धावा डिपेंड करण्यासाठी पुन्हा एकदा, 11 धावा डिपेंड करण्यासाठी पुन्हा एकदा अलंकारला प्राचारण केलाय. आणि समोर मात्र आहे रोहित पाटील, ज्या रोहितनं मागच्या मॅच मध्ये षटकार मारले होते तो रोहित आहे. नॉन स्ट्राईक एंडला अजय ठोंबरे मॅन ऑफ द मॅचचा अगदी हकदार राहिला होता. सहा चेंडू आणि आता 11 धावेची गरज आहे. अंतिम 3 साठी कोणता संघ पुढे जाईल, कोण असेल हे तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू आपण पाहताय, खेळतोय जयेश भोईर, येतोय चेंडू उचलतोय, फकतोय, दरम्यान एक सिंगल. आता मात्र 5 मध्ये करायचे आहेत त्या टोटल 10 धावा. 5 चेंडू आणि आता 10 धावेची गरज आहे. 5 चेंडू 10 धावेची गरज पाहायला मिळतीये. बघा जी सांगुर्ली गावाची ते जाताना जे प्रेक्षक बसलेत, विनंती असते ती गाडी आहे ना थोडीशी हलवा बघा पुढचा चाकार, ते पूर्ण सगळी ग्लास इकडे येते. युनिकॉर्न गाडी आहे बघा शेकटाच्या बाजूला. इथून मात्र आपण पाहू शकाल हा चेंडू आपण पाहतोय एक धावेसाठी येतोय आणि या एक धावेच्या बरोबरीनं, ओके बरोबर, थँक्यू काका. एक धावली आणि एक धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर. आता मात्र येणारे चेंडू 4 राहिलेत आणि आता आव्हान उरलंय 9 धावेचा. 4 मध्ये 9 धावा. खूप चांगलं स्कोरिंगचं काम करतायत आमचे अक्षय पारधी असतील. त्यानंतर लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा अचूक माहिती सर्व आपण पाहू शकाल, युट्यूबवर सुद्धा पाहताय, चॅनलवर पाहू शकाल, स्क्रीनवर पाहू शकाल. आमचे कुंडलिक असतील, त्यानंतर आपण पुंडलिक असतील, अक्षय आहेत, चांगली कॅमेरामनची भूमिका बजावत आहेत आणि खूप चांगले काम. त्यानंतर आवाज तुम्ही ऐकलाय मगाशी सुद्धा आमचे अनंत असतील आणि पंचांचं काम अगदी चोख पद्धतीने पाहताय. इथून मात्र टप्प्याचा चेंडू, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सागर भुईरला आपण पाहतोय, झेल टिपतोय आणि इथून मात्र अडचणी वाढल्या जात आहेत त्या कुडावे संघाच्या. 12 मध्ये करायचे होते 21 आणि असं असताना मग मी म्हणेन की पहिल्या षटकामध्ये आलेल्या 10 धावा, 6 मध्ये 11 आणि त्यानंतर तो विश्वास दाखवला कर्णधाराने गोलंदाजी अलंकारवर, त्या विश्वासाला सार्थकी लावत असताना चांगली गोलंदाजी करतोय. आणि आता मात्र येणारे चेंडू असतील ते म्हणजे 3 आणि आव्हान उरले ते टोटल 9 धावेचा. 3 चेंडू 9 धावा. आता मात्र जबाबदारी येऊन ठेपली आहे ती राकेश ठोंबरेवर. त्या राकेश ठोंबरेला आता मात्र आपल्यामधील असणारा जितका अनुभव आहे तो अनुभव आता वापरावा लागेल. आपल्यामधील गुणकौशल्य जो पूर्वीचा खेळ होता तो आक्रमक खेळ आता धारण करावा लागणार आहे. आणि त्यानंतर मग 3 चेंडू आणि आता मात्र 9 धावेची गरज आहे. अलंकार पुन्हा एकदा सज्ज आहे आणि त्याच्या समोर राकेश ठोंबरे. बऱ्याच वेळेला कुडावे संघाला अडचणीमध्ये असताना बाहेर काढण्याचं काम राकेश ठोंबरे करत असतो, परंतु आज मात्र पुन्हा एकदा संधी आहे, त्या संधीला कुठपर्यंत उचलून धरतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं बनलं जात आहे. दोन्ही टीम सहजासहजी सामना सोडणार नाही आहेत, दोन्ही टीम सहजासहजी या मॅचला संपू देणार नाही आहेत. इथून मात्र मी म्हणेन अगदी आपण पाहताय कव्हरच्या दिशेने खेळतोय, क्षेत्ररक्षक येतोय, कृतिकला आपण पाहताय, एक सिंगल आली आणि आता मात्र 2 मध्ये करायचे आहेत 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे. कारण क्रिकेट अखेर अगदी कोणताही संघ जिंकू दे, परंतु अनंत प्रेक्षकांना मजा येणं, आनंद येणं हे खूप महत्वाचं आहे. आणि इथून मात्र तोच आनंद चौफेर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि त्यांचं करूया आपण स्वागत. कारण क्रिकेटसाठी तुम्ही आहात म्हणून क्रिकेट आहे. कारण क्रिकेटला प्रेक्षक असले तर अगदी प्रेक्षक मायबाप असल्यानंतर अगदी ती मजा येत असते. ती मजा मात्र आज या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन. अगदी आपण पाहताय आमचे श्री
विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ चिरवत यांचा पण धन्यवाद. 2 चेंडू 8 धावा असताना वॉटर डिलिव्हरी, ग्रेट डिलिव्हरी बघा. पडल्यानंतर नजरेसमोरून चेंडूला अगदी टेक ऑफ केलाय आणि चेंडू मात्र सरळ निघून जातोय तो यष्टीरक्षक निलेशच्या हातामध्ये आणि चेंडू मात्र आलाय डॉट. येणारा उर्वरित 1 चेंडू आणि आता मात्र आव्हान उरलंय ते टोटल 8 धावेचं. 1 चेंडू आणि 8 धावेची गरज. सामना असं वाटलं नव्हतं की कुडावे संघ सहजासहजी सोडेल, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली. टीम बातान संघाची चांगली गोलंदाजी केली आणि बॅकफुटला नेलं थोडंसं, मग मोठे फटके मारू दिले नाहीये आणि संघ मात्र मागे जात असताना हा पराभवाचा सामना करावा लागलाय. हार्ड लक टीम कुडावे संघ. तुरमाळे इथे स्पर्धा आहे त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि बातान टीमला सुद्धा तिथे असं असणाऱ्या मॅचसाठी शुभेच्छा. आणि मग हा सामना जिंकलाय, अंतिम 3 साठी पात्र झालाय तो म्हणजे आपण पाहताय श्रीदत्त भातान. अगदी आपण पाहू शकाल बाबा आमचे 12 पाड्याचे पुरस्कर्ते आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. आणि मग टीम मात्र अंतिम 3 साठी पात्र झाली आहे. बातान टीम कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द मॅच